नमस्कार, मी मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं पेढा बनवणार आहे। खूप झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात हे होणारा आहे। तर तुम्ही ह्याला पेढा किंवा बर्फी सुद्धा म्हणू शकता। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये एक पाव चमचा पाव वाटी एवढं दूध घालून घेतलेलं आहे। त्यासोबत अर्धी वाटी साखर घालायचं आहे। साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे। त्यासोबत एक 3 चमचा मी इथं तूप घालून घेतलेलं आहे। तर हे साखर विरघळेपर्यंत 1-2 मिनिटे याला असंच हलवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं हलवून झालेला आहे। तर आता गॅस इथं बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरच मी इथं 2 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। तर बारीक गॅस ठेवून हे मिल्क पावडर घालायचं व ह्याच्यात गाठी न होता हे सगळं मिल्क पावडर आहे ह्या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅस बंद करायचा असेल तर तुम्ही इथं थोडा वेळ बंद करून घेऊ शकता किंवा बारीक केला तरी चालेल, पण ह्याचे गाठी व्हायला नाही पाहिजे। तर हे बघा छान असं ह्याचे गाठी न होता मी हे मिल्क पावडर सगळ्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे। तर आता गॅस तुम्ही इथं चालू करून ह्याला अजून असंच घट्ट होईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे। तर हे बघा गॅस आहे तो बारीकच ठेवायचा किंवा मध्यम ठेवला तरी चालेल, पण सारखं हलवत राहायचं आहे। नाहीतर हे खूप मोठं गॅस ठेवलं की खाली असं लागू शकतं, सगळं चिटकवू शकतं मिल्क पावडर जे आहे। तर मी हे बारीक गॅसवर तसं इथं सगळं चिटकवून घेत आहे, हे हलवून घेत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता घट्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे, पण अजून हे पूर्णपणे झालेलं नाहीये। अजून एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच याला अजून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे छान असं हातात घेऊन बघायचं किंवा इथं तुम्हाला कळेल एक गोल असं पेढा होतंय का ते बघायचं। त्यासोबत मी इथं इलायची पावडर घालून घेतलेला आहे। तुम्ही इथं कोणताही फ्लेवर घालू शकता किंवा तसंच केलात तरी चालेल, तसंच सुद्धा खूप छान हे पेढा लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता एक मोठा इथं गोळा इथं तयार होत आहे। म्हणजे इथं आपलं पूर्णपणे इथं ह्याचा गोळा आहे तो घट्ट व्हायला सुरुवात झालेला आहे। हे बघा तर साधारण एक 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर आपल्याला इथं लागणार आहेत। त्यानंतर मी इथं एका ताटला तूप लावून घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी हे काढून घेते। तर हे बघा सगळं इथं काढून घेतलेलं आहे। हे चमच्याला सुद्धा लागलेलं ह्याला काढून घेणार आहे। तर हे गरम असतानाच आपल्याला हाताने तुम्ही करू शकता किंवा एक स्पॅच्युला घ्यायचा आहे, त्याच्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता। छान असं हलवून घ्यायचं आहे। तर एक 2 ते 3 मिनिटं ह्याला मी छान असंच आलटापलटी करत असंच ह्याला छान मळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे खूप असं तूप घातल्यामुळे असं चमक आलेला आहे। आणि त्यानंतर इथं असं छान असं थोडंसं जाड असं चपातीसारखं इथं पसरवून घेतलेलं आहे। तर हे असंच एक 10-15 मिनिटांसाठी किंवा पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथं थंड झालेलं आहे। त्यानंतर एक टोपण किंवा कोणताही असं गोल साचा घ्यायचा आहे। त्यानंतर असं इथं गोल गोल ह्याचा साचा इथं पाडून घ्यायचा आहे आणि तुम्ही ह्याच्यावर आणखीन कोणताही डिझाइन इथं ठेवू शकता किंवा डिझाइन करू शकता। तर इथं बघा आपले छान असं इथं गोल गोल पेढा किंवा तुम्ही ह्याला बर्फी सुद्धा म्हणू शकता तयार झालेले आहेत।
तर तुम्ही सुद्धा असं घरात नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।